वारकरी संप्रदायाचं मातृस्थान असलेल्या आदिशक्ती संत मुक्ताईंच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे। नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती, मात्र संत मुक्ताईंची पालखी सोहळ्याची ज्या दिवशी प्रस्थान ठेवलं, वरुणराजानं त्याच दिवशी हजेरी लावली। त्यामुळे शेतकऱ्यांसह वारकऱ्यांमध्ये मोठा आनंद आहे। भर पावसामध्ये वारकरी फुगड्या खेळताना महिला आणि वारकरी यावेळी पाहायला मिळतात। आणि या सगळ्याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी सोहळ्याला थाटामाटात सुरुवात झाली असून याच ठिकाणी स्वागतासाठी वरुण राजा देखील सज्ज झालेला आहे। मी याच ठिकाणी आपल्याला दृश्य दाखवू शकता। सगळे मारकरी टारकरी जे आहे हे चक्क पावसाचा आनंद घेऊन आई मुक्ताईचा नाम स्मरण करून याच ठिकाणी तल्लीन झालेले पाहायला मिळत आहे। आई मुक्ताईचं जे आहे भजनाचं याच ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात जे आईच्या नावाचं ताड मृदुंगाने गजर करताना पाहायला मिळत। संपदा सोहळा नावडे मनाला नाही आनंदाची जोडा, काया वाचा म्हणे सर्वस्वे उदार, बाप रखमादेवर विठ्ठलाचा वारीकर। आदिशक्ती मुक्ताईंचा पालखी सोहळा जळगाव जिल्ह्यामधून निघतो। बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव आणि सोलापूर अशा 6 जिल्ह्यातून प्रवास करतो। फार मोठी परंपरा। एखादी परंपरा सुरू करणं सोपं असते, पण ती अशी 318 वर्षापर्यंत चालणं याच्याकरता केवळ मुक्ताबाईचीच कृपा लागते। संतांच्या कृपेशिवाय, परमात्माच्या कृपेशिवाय हे होत नाही। असं आहे का, जसं आम्ही माहेरालाच चाललोय, कारण मुक्ताबाईची पालखी म्हणलं काय पावसाची सुद्धा आम्हाला असं वाटतंय का साक्षात आदिशक्ती मुक्ताबाईने आम्हाला दर्शन। निश्चितच या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताईच्या नामस्मरणाने भर पावसामध्ये वारकरी टारकरी तसं महिला मोठ्या प्रमाणात सहभागी पाहायला मिळतात। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।